नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत मालवणी पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी चण्याची आमटी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एका भांड्यात 2 चमचे तेल घेतलं आहे। आता त्यामध्ये 1 इंच अद्रक आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात। लसणाच्या पाकळ्या चांगल्या लाल होईपर्यंत आपल्याला शिजवायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लसणाच्या पाकळ्या लाल झाल्या आहेत। आता आपण त्यामध्ये एक मोठा कांदा स्लाइस करून चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा चांगला तांबूस रंगावर आला आहे। आता आपण त्यामध्ये 1 कप सुक्क खोबरं घालून घेऊया। सुक्क खोबरं सुद्धा आपल्याला चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। खोबरं चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लिट करून घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व वाटण चांगलं भाजून घेऊया। आपलं खोबरं आणि कांद्याचं वाटण चांगलं भाजून झालं आहे। आता ते आपण एका प्लेटीत काढून थंड करून घेऊया। आपलं वाटण चांगलं थंड झालं आहे। आता आपण ते मिक्सर मध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। इथे मी वाटण वाटून घेतलं आहे। आता एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। आता हा कांदा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेऊया। इथे आपला कांदा चांगला सोनेरी रंगावर आला आहे। आता आपण त्यात मसाले घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा लाल मिरचीची पावडर घातली आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा मालवणी मसाला घालून घेतला आहे। त्याचबरोबर पाव चमचा हळद घातली आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला तेलावर मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाले तेलात परतताना आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे, अन्यथा मसाले करपू शकतात। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया। आता मिनिटभर मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, ती घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं शिजवून घेऊया। टोमॅटो मसाल्याबरोबर चांगले एकजीव झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालून घेऊया आणि सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला मसाल्याबरोबर चांगले एकजीव करून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये मी इथे शिजवलेले चणे घालून घेतले आहेत। चणे घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मिक्सर धुवून मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे। आपल्याला शक्यतो ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे। आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता। आपल्याला आमटी करायची आहे म्हणजे ती थोडीशी पातळच असायला हवी। तर इथे मी आणखी ग्लासभर गरम पाणी घालून घेतलं आहे। आता ह्या मिश्रणाला आपल्याला चांगली दणदणून उकळी काढून घ्यायची आहे। 5-1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला चांगली दणदणून उकळी आली आहे। आता वरून त्याला थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा 5-1 मिनिटं चांगली उकळी येऊ देऊया। 5 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली चण्याची आमटी तयार झाली आहे। आता गरमागरम सर्व करूया। तर अशी ही चमचमीत आणि झणझणीत मालवणी पद्धतीची चण्याची आमटी खायला खूपच छान लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।